कशाला वास्तुशास्त्र बोलवायचीच गरज काय, त्याची एवढी हॅवी फीस देण्याचीच काय गरज आहे. पण घरासाठी 100% सांगतो, घर तुम्ही सिलेक्ट करताय किंवा घर घेताय तर उत्तरमुखी किंवा पूर्वमुखी घ्या. बाकी घरं ही चालतात, परंतु पर्याय नसेल तर तुम्हाला सगळ्यात जास्त मोठी संकट पाहिजेत, तुम्हाला ऐशोआरामच नको किंवा तुमच्या जीवनात रोजची संकट पाहिजेत, घरातील नैऋत्य दिशा खराब करा. नैऋत्य दिशेचा दरवाजा घ्या, नैऋत्य दिशेमध्ये एकदम गंदगी करून टाका. तुमच्या जीवनामध्ये भंग झाल्याशिवाय किंवा जीवन खराब झाल्याशिवाय राहणार. ज्या घरामध्ये सगळ्यात जास्त आरोग्याच्या समस्या, ज्या घरामध्ये सगळ्यात जास्त वादाचे परिणाम, सगळ्यात जास्त महिलांच्या आरोग्याची समस्या, त्या घराचा दरवाजा जाऊन बघा वाया गेला. तुम्हाला कर्जावरती कर्ज करायचं आहे, खूप तुमच्यामध्ये गाड्या आहे, तुमचा व्यवसाय, तुमच्याकडे पैसे आहे, तुमच्याकडे सगळं काय आहे, तुमच्याकडे सोनं नाणं आहे, सगळं आहे, XYZ, तुम्ही खूप श्रीमंत आहात आणि आता तुम्हाला श्रीमंतीचा माज आलाय आणि श्रीमंतीचा माज उतरायचा आहे तुम्हाला, तर तुम्ही आग्नेय दिशेमध्ये एकदा शौचालय करून बघा. ईशान्येला मंदिर आहे. मंदिरची स्थापना जेव्हा करतात, काही लोकांना प्रश्न असतात की लाकडाचं मंदिर हवंय का, मार्बलचं मंदिर हवंय का. पण मंदिराच्या घुमटाबद्दल बोलला, कळसाबद्दल बोलला, तर घरामध्ये कळस नसावा. घरामध्ये जर आम्ही ते ठेवलं तर ती घरातून निगेटिव्ह एनर्जी आम्ही जे ब्लेस करतोय किंवा देवाबद्दल बोलतोय आणि परमात्मा आम्हाला जो आशीर्वाद देतोय तो तिथल्या इथेच खेळतोय ना. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. तर आजचा पॉडकास्ट जो आहे तो वास्तूवर होणार आहे. बऱ्याच लोकांना प्रश्न असतात घरामध्ये वास्तू जेव्हा ते नवीन घेतात त्यावेळी कोणत्या गोष्टी कुठे ठेवायच्या, कशा असल्या पाहिजे, ह्या सर्व गोष्टींचे तुम्हाला प्रश्न असतात. पण आजच्या पॉडकास्टचे जे गेस्ट आहेत त्यांना 10 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे वास्तूमध्ये आणि त्यामुळे मी आज त्यांच्या इथे शूटसाठी आलो आहे आणि बऱ्याच गोष्टी आम्ही आज डिस्कस करणार आहे ज्या डे टू डे लाईफमध्ये तुम्ही त्याचा उपयोग करू शकता. तर आजच्या पॉडकास्टचे जे गेस्ट आहेत त्यांचं नाव आहे वास्तुतज्ञ भरत मोहिते. तर आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार सर. नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या पॉडकास्टमध्ये. सगळ्यात आधी मला हे विचारायचं, जसं आता हा वास्तूवरती पॉडकास्ट होणार आहे, तर वास्तू ही काय इम्पॉर्टंट आहे? वास्तू इम्पॉर्टंट का आहे तर उदाहरणार्थ की एखादी चिमणी किंवा एखादा पक्षी एखादं जे घरटं निर्माण करतो, त्या घरामध्ये ज्या वेळेला तो राहायला जातो किंवा त्याच्यात ती एक संरक्षणाची बाजू आहे. तिथं जर तो दिवसभर भ्रमण करतोय आणि आल्यानंतर आपल्या घरट्यामध्ये येतोय, त्यावेळेला जर त्याला सिक्युरिटी मिळत नसेल तर त्याला त्याच्या जीवनामध्ये त्याचा आनंदच मिळणार नाही किंवा तोच राहिला नाही तर त्याचं एवढं सुंदरतेने कष्ट करून केलेलं जे घरटं आहे त्या घरट्याला काय करायचं. त्यामुळे त्याचं घरटं झालं काय आणि आपलं घरटं झालं काय एक सेमच आहे आणि ते ऊर्जारहित असलं पाहिजे, ऊर्जावान असलं पाहिजे आणि सकारात्मक ऊर्जेचं असलं पाहिजे, जिथे मन, आनंद, खुशी, पैसा, आरोग्य, नातेसंबंध, त्याचबरोबर आमची जीवनांजीवन विकसित होणारी वाढ जी आहे ही होणं खूप गरजेचे आहे. त्याचबरोबर जसं की आज आम्ही इथपर्यंत पोहोचलो तसे आमचीही पुढे आज पिढी पुढेपर्यंत जावी, हे शास्त्र म्हणजे वास्तुशास्त्र. ओके. पण आता आपण जसं मुंबई शहरात, पुणे शहरात राहतात, मोठे मोठे कन्स्ट्रक्शन असतात आणि बिल्डर ऑलरेडी वास्तूच्या प्रमाणेच ते बिल्डिंग नाहीतर फ्लॅट ते रेडी करून देतात. ग्रामीण भागात सुद्धा जेव्हा एखादा व्यक्ती घर वास्तू त्यांचा बांधायला घेतो त्यावेळी वास्तूच्या हिशोबाने सगळ्या गोष्टी करतात. त्यानंतर पण वास्तू का इम्पॉर्टंट आहे? बघा, वास्तू पाहणं त्याच्या मागचा एक वेगळा मुद्दा आहे की तुमची पत्रिका काय म्हणते आणि त्यानंतर वास्तू काय म्हणते हे त्यावेळेला पाहणं गरजेचं आहे. परंतु आजच्या युगामध्ये किंवा आजच्या याच्यामध्ये लोकसंख्या जास्त वाढत आहे आणि जी आमची भूमी आहे ती कमी पडत आहे आम्हाला. त्याच्यामुळे आम्हाला प्रत्येक वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून आम्हाला घरं निर्माण करायला लागतात. पण ते घर निर्माण करत असताना आम्ही पंचतत्वांचा आधार घेतोय की नाही किंवा पंचतत्वामध्ये आम्ही आमचा विचार करतोय की नाही हे पाहणं खूप गरजेचं असतं. किंवा एखादी वास्तू आम्ही सिलेक्ट करतोय किंवा एखादी वास्तू घेतोय तर ती आमच्या पत्रिकेनुसार शूट आहे का, आणि पत्रिका जरी नाही समजलं तरी आम्हाला पंचतत्वांच्या हिशोबाने ती वास्तू योग्य आहे का हे पाहूनच घेणं गरजेचं आहे. अच्छा. हां. बऱ्याच लोकांना पैशांचे हे प्रश्न असतात की घरात गेल्यानंतर पैशांची बरकत होईल की नाही, आणि असं पण मी ऐकलं की पैशांसाठी ही अशी एक वेगळी वास्तू असते जी त्या घरात माणूस गेल्यानंतर त्यांची बरकत स्टार्ट होते. हा प्रश्न थोडासा मी वेगळ्या अँगलने घेतो. हां. वास्तू पैसा देत नाही. अच्छा. वास्तू कशी काय पैसा देईल?
वास्तूमध्ये असणाऱ्या सकारात्मक ऊर्जा, हा. वास्तूमध्ये होणारा सकारात्मक ऊर्जेचा परिणाम तुमच्या अवचेतन मनावरती होतो आणि अवचेतन मन जे तुमचं आहे ते तुम्हाला सकारात्मक दृष्टिकोनात खेचतं. जसं की एक चुंबकीय शक्ती चुंबकीय शक्तीला जेव्हा आकर्षित करते, तसंच हे आहे. ह्या सगळ्या ज्या आहे ते पंचतत्वांचा खेळ आहे. हा सगळा आहे चुंबकीय शक्तींचा खेळ आहे. एखादी वास्तू आम्ही सुंदर घेतली म्हणजे की ती आम्हाला धन देईल हा नाहीये. तर त्याच्यामध्ये निर्माण होणाऱ्या ऊर्जा, त्याच्यामध्ये निर्माण होणारी ताकद ही आम्हाला त्या पद्धतीने त्या प्रवाहात पाडत असते. ओके ओके. आणि त्या पद्धतीने आम्ही वास्तू सिलेक्ट करत असताना त्या वास्तूमध्ये कशा प्रकारे काय काय ऍक्टिव्हिटी निर्माण झालेली आहे, त्याच्यामध्ये कशा प्रकारे त्याच्यामध्ये ऊर्जेचा संचार आहे हे पाहणं प्रामुख्याने गरजेचं असतं. ओके. मग ही कशी वास्तू असली पाहिजे, काय डिरेक्शन्स असले पाहिजे? बघा, मी प्रामुख्याने सांगेल काय, आता माझ्यावरती मोठे मोठे तज्ज्ञ म्हणा किंवा अनेक विचारवंत जे नुसते स्वतःला विकाय बसलेत अशी टीका करतील, पण मी एक सांगतो, मी कुणाच्या टीकेला घाबरत नाही किंवा मी टीकेला कुणाच्या हे करत नाहीये, की प्रामुख्याने वास्तू घेत असताना ना घराची वास्तू ही उत्तरमुखी किंवा पूर्वमुखीच असली पाहिजे. दिशा कोणत्याही खराब नाहीत, पण प्रत्येक दिशा प्रत्येक व्यक्तीसाठी ठरलेली आहे. अच्छा. जर आज मला शुगर आहे तर याचा अर्थ मला गोड खाणं थोडंसं टाळलं पाहिजे. एक कारलं कडू आहे म्हणून कारलं खराब नाहीये, त्याचा तो स्वतःचा ऍट्रिब्यूट आहे. आज एखाद्या डायबिटीज वेळेला किंवा एखाद्या रोगी व्यक्तीला आम्ही थोडंसं कारलं दिलं, काय दिलं, त्याच्यामधली जी शक्ती आहे ती वाढण्यात थोडी ताकद होते. त्यामुळे साखर साखरेच्या तत्वामध्ये आहे, कारलं कारलाच्या तत्वामध्ये आहे. दोन्ही जर आम्ही साखरेला कडू करायला गेलो आणि कारल्याला गोड करायला गेलो तर हे कधी होऊ शकत नाही. दोन्हींचाही सत्यानाश होऊ शकतो. प्रामुख्याने पाहत असताना आम्ही छेडछाड करणे किंवा त्याच्यामध्ये आपल्या मनाचे काही गोष्टी करणं हे चुकीचं आहे. बरोबर आहे. त्यामुळे आम्हाला मुख्यतः पाहत असताना ज्या पद्धतीने आम्ही एखादी वास्तू घेतोय किंवा वास्तू सिलेक्ट करतोय तर त्याचा मुख्यतः दरवाजा हा पूर्व किंवा उत्तरेलाच असला पाहिजे. आम्ही एखादी वास्तू बिझनेससाठी घेतोय तर त्याचा दरवाजा हा पश्चिम किंवा दक्षिण असला पाहिजे, हे मी 100% सांगेल. त्यामुळे दरवाजा हा, पण घरासाठी 100% सांगतो, घर तुम्ही सिलेक्ट करताय किंवा घर घेताय तर उत्तरमुखी किंवा पूर्वमुखी घ्या. बाकी घरं ही चालतात, परंतु पर्याय नसेल तर. अच्छा. परंतु जर आम्ही घर घेतोय तर पूर्वमुखी उत्तरमुखी घर का घेऊ नये? बरोबर. आम्ही जर पैसे कुणाला तरी देणारच आहे, कुठली तरी प्रॉपर्टी घेणारच आहे, तर ते घेत असताना किंवा एखादा आमच्या पाठीमागे लागला नाही की तू हे घर घेतलंच पाहिजे, तू हे कर, आम्ही तिथलं लोकेशन बघतो किंवा काय बघतो, पण या लोकेशन बघत असताना कुठे आम्हाला पूर्वमुखी मिळतंय किंवा उत्तरमुखी मिळतंय हेही पाहणं तितकंच गरजेचं आहे. परंतु त्यामध्ये जर मिळत नसेल तर मग आम्ही ऑप्शन आहेत, मग ज्याच्यामध्ये पुन्हा 32 दरवाजे आहेत. दक्षिणेचा 3 नंबरचा दरवाजा, 4 नंबरचा दरवाजा हा अतिउत्तम आहे. पश्चिमेचा 3 नंबरचा 4 नंबरचा दरवाजा अतिउत्तम आहे. तो नंतरचा भाग आहे. पण प्रामुख्याने आम्हाला वास्तुशास्त्रामधले काहीच कळत नाही किंवा त्यातली अजून ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आमच्या लक्षात येत नाही. अशा वेळेला मी काय केलं पाहिजे तर पूर्व आणि उत्तरमुखी घर घेतलं पाहिजे. पण व्यवसाय करतोय तर आम्ही दक्षिणमुखी किंवा पश्चिममुखी घेतलं तरी 100% चालू शकतं व्यावसायिकला. किंवा आम्ही औद्योगिक म्हणजे मोठ्या मोठ्या आमच्या कंपन्या आहेत, फॅक्टरी आहेत, अशा वेळेला नैऋत्य दिशेचा दरवाजा जरी असेल, साऊथ वेस्टचा दरवाजा जरी असेल तरी चालतो. साऊथ वेस्ट मी खूप ऐकलंय की त्या घरामध्ये हेल्थ इश्यूज जास्त होतात, डेथचं प्रमाण जास्त असतात. मग हे कसं? मी तुम्हाला थोडंसं एक साखळीचं समजू का? हा प्लीज. बघा, तुम्हाला सगळ्यात जास्त मोठी संकट पाहिजेत, खूप मोठी संकट पाहिजेत, तुम्हाला ऐशोआरामच नको किंवा तुमच्या जीवनात रोजची संकट पाहिजेत, घरातील नैऋत्य दिशा खराब करा, नैऋत्य दिशेचा दरवाजा घ्या, नैऋत्य दिशेमध्ये म्हणजे एकदम गंदगी करून टाका. ओके. तुमच्या जीवनामध्ये भंग झाल्याशिवाय किंवा जीवन खराब झाल्याशिवाय राहणार नाही. ओके. तुम्हाला वाटतंय की काय नाही यार, मजा नाही जीवनामध्ये येत आहे, काय नाही येत आहे, तुम्हाला वाटतंय की अजून काहीतरी वादविवाद व्हायला पाहिजेत, किंवा मी वेगळ्या पद्धतीने सांगतो, ज्या घरामध्ये सगळ्यात जास्त आरोग्याच्या समस्या, ज्या घरामध्ये सगळ्यात जास्त वादाचे परिणाम, सगळ्यात जास्त महिलांच्या आरोग्याची समस्या, त्या घराचा दरवाजा जाऊन बघा, वायव्येला दिसणार तुम्हाला. ज्या घरामध्ये मणक्याचे त्रास, ज्यामध्ये हाडांचे त्रास, ज्यामध्ये तुम्हाला सांधिवाताचे त्रास, ज्यामध्ये तुम्हाला किरकोळ कारणावर भांडणं आणि ते भांडणं पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचणे, ती भांडणं समाजापर्यंत पोहोचणे आणि समाज आम्हाला तुच्छ लेखणे, नातेवाईक आम्हाला तुच्छ लेखणे, नातेवाईकांमध्ये आमचं नाव खराब होणे, याचं मुख्य कारण वायव्य दिशेचा दरवाजा. ओके. याच्यावरती उपायही करता येतात, सगळ्या गोष्टी करता येतात, परंतु आपण प्रामुख्याने
कोणती गोष्ट किंवा कोणतं तत्व आमच्या जीवनामध्ये इनबॅलन्स असेल तर काय परिणाम देऊ शकतं की आहे. आम्हाला खूप आमच्या ताकदीचा किंवा आमच्या शरीराचा गर्व आहे, तरी एकदा ईशान्य दिशेमध्ये दोष काहीतरी करून बघा. ईशान्य दिशेमध्ये शौचालय करा, ईशान्य दिशेमध्ये किचन करा, ईशान्य दिशेमध्ये स्टोरेज करा, ईशान्य दिशेमध्ये कचरा करा किंवा ईशान्य दिशेमध्ये अँटी कलर करा. नक्की तुम्हाला जे भगवंताने दिलेलं शरीर आहे ते शरीर गंजल्याशिवाय राहणार नाही. ओके, ईशान्य दिशेला असं केलं तर. दुसरं, तुम्हाला जर अजून पुढे जायचं आहे, तुम्हाला कर्जावरती कर्ज करायचं आहे, हा. खूप तुमच्यामध्ये गाडी आहे, तुमचा व्यवसाय, तुमच्याकडे पैसे आहे, तुमच्याकडे सगळं काय आहे, तुमच्याकडे सोनं नाणं आहे, सगळं आहे, XYZ, तुम्ही खूप श्रीमंत आहात आणि आता तुम्हाला श्रीमंतीचा माज आलाय आणि श्रीमंतीचा माज उतरायचा आहे तुम्हाला, तर तुम्ही आग्नेय दिशेमध्ये एकदा शौचालय करून बघा. एकदा आग्नेय दिशेमध्ये तुम्ही तुमच्या पाणी आणून बघा. आग्नेय दिशेमध्ये काळा कलर किंवा आग्नेय दिशेमध्ये आरसा लावा, आग्नेय दिशेमध्ये निळा कलर लावा, मग बघा तुमची कसं काय होतंय ते. अच्छा, वास्तू खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला ऍक्सिडेंट पाहिजे, तुम्हाला, मी उलट बोलतोय, थोडं समजलं मी, उलट बोलतोय, कारण ह्याच्यामुळे तर तुम्ही सुधाराल. करेक्ट. अरे कशाला वास्तुशास्त्र बोलवायचीच गरज काय, त्याची एवढे हॅवी फीस देण्याचीच काय गरज आहे. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही एखादं घर घेताय किंवा प्रॉब्लेम निर्माण करताय, उदाहरणार्थ एखादा आम्ही बाळ जन्माला घालतो किंवा एखादी, जसा माझा गुरु सांगतो त्याबद्दल मी एक थोडंसं उदाहरण सांगतो. एखादी कोंबडी, बरोबर, ज्या वेळेला तिला ती पिल्ली जन्माला घालते त्यावेळी पहिल्यांदा काय देते, अंड देते. तर ती अंड ज्या वेळेला देत असते ना, ती अंड सेफ कुठं आहे हे शोधण्यासाठी ती पूर्णपणे जागा एकदम सेफ शोधत असते. का तिला माहित आहे मी कुणाला तरी जन्माला घालणार आहे, पुढची माझा परिवार निर्माण करणार. पण ती सकट येणाऱ्या त्याच्या बाळाचा आधीच विचार करते, की तिच्या कुटुंबाचा आधीच विचार करते. अरे तर आम्ही तर मनुष्य आहोत ना, करेक्ट, कशाला आम्हाला वास्तुतज्ञाची गरज आहे, कशाला आम्हाला इतर लोकांची गरज आहे. अरे तुम्हीच तुमच्या जीवनात तुमच्याजवळ का नाहीत, आम्ही काय कुठून काय आबाळातून पडलोय, आम्ही रिसर्च केला. मी तर माझ्या पहिल्या पॉडकास्टमध्ये सांगितलं, माझ्या आईला कॅन्सर झाला, माझ्या जीवनामध्ये अनेक प्रॉब्लेम आले, म्हणून या क्षेत्रात आलो. काय आम्हाला हाऊस होती, वाटलं होतं ह्याच्यात येईल? नाही. तुम्ही स्वतः तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात. तुम्हाला कुणीही वाचवू शकत नाहीये. तुम्हाला वाचवू शकतो तर तुम्हीच, आणि मार्ग करू शकतो तो गुरु. करेक्ट. आणि या दोन गोष्टी ज्या दिवशी आम्ही एकत्रित आणू, या दोन गोष्टी आज ज्या दिवशी आम्ही समतोल साधू, त्या दिवशी प्रॉब्लेम साधायची काय गरज आहे. घरात कंटिन्यू वाद होत आहेत, अनेक दोष प्रॉब्लेम चालू होत आहेत, अनेक सगळ्या गोष्टी भानगडी होत आहेत. 100% नैऋत्य दिशेचा दरवाजा आहे. दिवसांदिवस अडथळे येत आहेत, दिवसांदिवस संकटावरती संकट येत आहेत, दिवसांदिवस वर्ष 2 वर्ष झालं नाही की घरात कोणाची डेट होते, ऍक्सिडेंट होतंय, काय ना काहीतरी होतंय. घरात 100% नैऋत्य दिशेचा दोष आहे. बेसिकली आम्हाला हे काय आम्ही निर्माण केलेलं नाहीये. ओके, हा, बरोबर. हजारो वर्षापासून चाललेलं आलेलं आहे, त्याच्यावर तेच आम्ही रटून सांगतोय पुढे. बरोबर, हो. आणि हेच ऑब्झर्वेशन करायचं आहे. घर, मी पुन्हा ठणकावून सांगेल का, मी उलटा बोलणारा थोडासा आहे, की मी पुन्हा हेच सांगेल की वास्तू घेत असताना विचार करून घ्या. कुठल्या वास्तू तज्ञाची गरज पडली ना पाहिजे. प्रॉब्लेम आल्यानंतर आमच्याकडे डॉक्टर सत्र आहेत, पण डॉक्टरकडे जाऊ नये यासाठी शरीर आणि हे पंचतत्व सांभाळा ना. बरोबर आहे. काय गरज आहे डॉक्टरकडे जाण्याची. जर आहार उत्तम ठेवला, व्यवहार व्यवस्थित ठेवला, तर आम्हाला जीवनामध्ये प्रॉब्लेम येण्याचे कारण काय आहेत. म्हणून तुम्ही शिकून घ्या. 100%. बरोबर. वास्तुशास्त्र तुम्ही एकतर शिका तरी, नाहीतर समजा तरी. ते बेसिक इन्फॉर्मेशन तरी ठेवा. 100%. बऱ्याच लोक ना घरामध्ये पैसे वाढण्यासाठी ना काही वस्तू लावतात, जसं कोण मनी प्लांट ठेवतं, बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर ह्याच्याने पैसे वाढतात का? बघा, एखादी गोष्ट केली म्हणजे पैसा वाढतो असं नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये सांगितलंय, कर्म तेरा अधिकार है, फल की चिंता. करेक्ट. पण तुम्हाला पहिल्यांदा कर्म करायचं आहे. ज्या दिवशी तुम्ही कर्म कराल त्यावेळी ती एनर्जी तुम्हाला बूस्ट करत असते, ती एनर्जी तुम्हाला पुश करत असते, ती एनर्जी तुम्हाला त्या प्रवाहापर्यंत पोहोचवत असते. झाडं लावली किंवा एखादं चित्र लावलं किंवा एखादं स्टोन घातला किंवा एखादं ब्रेसलेट घातलं किंवा एखादी, तुमचा आहारच नीट नाहीये, तुमचा व्यवहारच नीट नाहीये, तर तुमचं जीवन कसं मान चालणार आहे. करेक्ट. त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये आहार, व्यवहार आणि विचार या तिन्ही गोष्टी तुमच्या जीवनामध्ये उत्तम असतील किंवा योग्य असतील. तुम्ही आहारामध्ये तामसिक आहात, रजस आहात, सत्व आहात, हे असेल तसा तुमचा विचार होणार आहे. व्यवहारामध्ये एखाद्या व्यक्तीने तुम्हाला मदत केली आणि तुम्ही त्याला मदत करताना टाळाटाळ करताय, तुमचा व्यवहार काय आहे. बरोबर. एखाद्या व्यक्तीने तुमच्यावर दया दाखवली आणि तुमचा विचार करण्याची, अरे ते काय असतं का, असं काय असतं का, हे काय असतं का, प्रत्येक गोष्टीला टोमणे देणे, प्रत्येक गोष्टीचा विचार करणे, प्रत्येक गोष्टीला
आपल्या कलेने घेणे किंवा समोरच्यानं आपल्याबद्दल काय विचार केला त्या विचाराचे आदान प्रदान करणे, ही जर तुम्ही ठेवा तुमचे विचार कसले आहेत. त्यामुळे आहार, व्यवहार आणि विचार हे ज्या ठिकाणी उत्तम असतात किंवा ज्या ठिकाणी आम्ही त्यांची व्यवस्थित पद्धतीने करतो, मी म्हणेल कुठल्या रेमेडीची गरज नाही. आमच्या जीवनामध्ये कुठले प्रॉब्लेमच येऊ शकत नाहीत. बरोबर. आणि मुख्यतः पाहता प्रत्येक गोष्टीचा अध्ययन करणे, प्रत्येक गोष्टीचं एक अनुकरण करणे, हेच म्हणजे आमच्या प्रश्नाचं उत्तर आम्ही शोधणे आहे. कुणीतरी येईल आणि मी त्याला फी देईल आणि माझं उत्तर मिळेल मला आणि मी त्याच्यातून निश्चित आहे सापडत नसेल तर शोधावं. करेक्ट. परंतु ते शोधायचं कसं आहे, पहिलं मूळ स्वतःपासून शोधायचं आहे की मी या वास्तूत राहायला आल्यानंतर किंवा या घरामध्ये आल्यानंतर माझं आधी काय होतं आणि आता काय होत चाललंय, मग काय इनबॅलन्स असेल बाबा, असं काय घडलं किंवा मागचं थोडं तुम्ही तुमच्यावरती प्रेशर करा. तुम्ही ज्या वेळेला तुम्ही चिंतन करता, चिंतनातून चित्त हरते. त्यामुळे चिंतन हे महत्वाचं आहे. ज्या दिवशी आम्ही चिंतन करू त्या दिवशी आमची चिंता हरल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे चिंतन करणं खूप गरजेचं आहे. चिंतन, ज्या गोष्टी माझ्यावरती काय एखादी गोष्ट घडते याचं मुख्य कारण मीच आहे, वास्तव आहे का माझ्या अनेक काय कार्मिक गोष्टी आहेत किंवा माझं कर्म आहे, हे पाहणं प्रामुख्याने गरजेचं आहे. त्याच्यानंतरच आम्ही पुढचं पाऊल टाकणं गरजेचं आहे. ईशान्येला मंदिर आहे, पण बऱ्याच लोकांचे प्रश्न हे असतात, मंदिरची स्थापना जेव्हा करतात काही लोकांना प्रश्न असतात की लाकडाचं मंदिर हवंय का, मार्बलचं मंदिर हवंय का, मंदिरावर घुमट जे असतं ते असणं गरजेचं आहे का, तर हे कसं असलं पाहिजे मंदिर? बघा, तुम्ही पहिला असा प्रश्न केला की ईशान्येला मंदिर, मंदिर हे ईशान्येलाच असावं. आता का असावं, तर त्याचा प्लॅनेटरिस्टी पाहायला गेलं तिथं देवगुरूचं स्थान आहे त्या ठिकाणी ईशान्य दिशेला, आणि ते स्वच्छ असावं आणि ते हलकं असावं. त्याचबरोबर वास्तुपुरुषाचं डोकं आहे त्या ठिकाणी, त्यामुळे एक तो वैज्ञानिक तिथे भाग आहे असं मी म्हणेन. परंतु मंदिर हा घरात केल्यानंतर काय एक सकारात्मक ऊर्जेचा किंवा आम्हाला नक्की आमचा विचार काय केले पाहिजे किंवा आम्ही कसं वागलं पाहिजे, आमचा आहार कसा असला पाहिजे, हे तिथून येणारं आम्हाला इंट्युशन असतं. बरोबर. पण मंदिराच्या घुमटाबद्दल बोलला, कळसाबद्दल बोलला, तर घरामध्ये कळस नसावा. कारण कळस काय करतो, कळसाचा एक पिरामिड आकार आहे. बरोबर. तर ती निगेटिव्ह एनर्जी जी आहे ती खेचून काय करते, ब्रह्मांडापर्यंत पोहोचवतं आणि ब्रह्मांडाची पॉझिटिव्ह एनर्जी आहे ते आमच्यापर्यंत पोहोचवतं. पण घरामध्ये जर आम्ही ते ठेवलं तर ती घरातून निगेटिव्ह एनर्जी आम्ही जे ब्लेस करतोय किंवा देवाबद्दल बोलतोय आणि परमात्मा आम्हाला जो आशीर्वाद देतोय तो तिथल्या इथेच खेळतोय ना. त्यामुळे त्याच्यामध्ये मी म्हणेल मंदिर तुम्ही लाकडाचं बनवा किंवा मार्बलचं बनवा, ते तुमच्या कॅपॅसिटी आहे, परंतु तिथे मंदिर स्वच्छ, सुंदर आणि भगवंत जो ठेवा त्याची मनापासून पूजा करा. त्याला नैवेद्य लागत नाही, त्याला काही लागत नाही, काही नाही. देव हा भावाचा भुकेलेला आहे. तुम्ही घंट्या वाजवून, तुम्ही ताटं आरत्या ओवाळून, तुम्ही त्याच्या पुढे खूप काय केलं म्हणजे देव पावतो असं नाहीये. देव हा तुमच्या अंतर्मनामध्ये आहे, देव हा तुमच्या समोर आहे, देव हा तुमच्या कणाकणामध्ये बसल्यात. त्याला उतरा. देव या शब्दाचा अर्थच आहे दैविक ऊर्जा. जी ऊर्जा तुमच्या अवतीभोवती बसते. तुम्ही समोर आईचं मन दुखवताय, बापाचं मन दुखवताय, बहिणीचं मन दुखवताय, इतरांची मन दुखवताय, तुम्हाला देव कसा पावेल? बरोबर. आणि तुम्ही पूजापाठ करताय, तुम्ही देवाने सांगितलेलं नाहीये. हरिपाठातली एकच ओळ सांगितली, देवाची ये द्वारे उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधेले. देवाच्या दारात, मी त्याचा थोडासा वेगळा अर्थ सांगतो की देवाच्या दारात असा उभा राहा, क्षणभरच उभा राहा, पण तो आहे म्हणून उभा राहा. सगळ्या व्याध्या घेऊन जाऊ नको. तो व्याधी हरायसाठी ऑलरेडी तिथं बसलाय, त्याला तिथं ठेवलाय, पण तो व्याधी सांगत बसू नको, तर त्याला तू अर्पण कर. मंदिरचा विषय आला तर मंदिर स्वच्छ, साफसूत्र आणि भावानं हे करा. भक्ती घरामध्ये बघा, आज प्रत्येकाच्या घरामध्ये एक प्रॉब्लेम मासिक पाळीचा येतो, तर त्यावेळेला लोक देवाकडे विटंबना झाल्यासारखं वागतात किंवा देवाला म्हणजे हात वगैरे लावत नाहीत, काय नाही. अरे ज्या मासिक पाळीमुळे आम्हाला मी जन्माला आलो, तुम्ही जन्माला आला, ही सृष्टी जन्माला आली, ते कसं काय वाईट असू शकतं? उलट त्यावेळेला त्या माता भगिनीला आरामाची गरज आहे. त्यावेळेला त्या माता भगिनीला हेल्थ, काही काम करण्यापेक्षा आराम करा असं हेल्पची गरज आहे. आणि त्यावेळेला त्याला तुम्ही तुच्छ म्हणू शकता. ज्या वेळेला ती मासिक पाळी बंद झाली तर सुंदर देह नरदेह असून काय त्याचा फायदा? त्यामुळे नाही, मी म्हणेल मासिक पाळीमध्ये ही तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा, तुम्ही चिंतन करा आणि तुमच्या जीवनाचा उत्तम आणि चांगला आनंद घ्या. बघा, मी तुम्हाला सांगतो सगळ्या गोष्टीतून मुक्त व्हायचंय, देतोच तुम्हाला उपाय, रेमेडी देऊनच टाकतो. सगळ्या गोष्टीतून मुक्त व्हायचंय. तुम्हाला यंत्र लावायचे नाही, पिरामिड लावायचं नाही, काही करायचं नाही घरामध्ये, काही
तुम्ही फक्त एकच गोष्ट करा, परमेश्वराला आपलंसं करा. हम्म. तुमचं रोजचं दुखणं आहे ते त्याला सांगा आणि पंचतत्व घरातील बॅलन्स करा. हे कसं? बघा, आग्नेय दिशेमध्ये पाणी येऊ देऊ नका, ओके. उत्तर दिशेमध्ये अग्नी येऊ देऊ नका, नैऋत्य दिशेमध्ये दरवाजा येऊ देऊ नका, वायव्य दिशेमध्ये जास्त अँटी कलर येऊ देऊ नका, वायव्य दिशेमध्ये आग येऊ देऊ नका. याच्या प्रत्येक 5 साखळींचा खेळ आहे ते आपण आपल्या क्लासमध्ये शिकवतो. आपण आपलं एक वैशिष्ट्य आहे की एखादा व्यक्ती आपल्या कन्सल्टन्सीतून असेल किंवा लेक्चरमधून असेल किंवा आपल्याकडे त्यानं एकदा जॉईन झाला ना, त्याला आपण तो पूर्णपणे तयार होईपर्यंत त्याला आपण सोडत नाही. त्याला गर्व वाटला पाहिजे की ज्या माणसाचं मी बोट पकडलंय किंवा ज्या माणसाच्या संयोगात गेलोय तो माणूस आपल्याला त्या शिखरापर्यंत पोचवतोय, हे देणं म्हणजे माणसाचा जन्म सार्थक आहे. हे खूप महत्वाचं आहे. कारण की समोरचा व्यक्ती तुमच्यावरती त्या पद्धतीने जो विश्वास ठेवतोय, ट्रस्ट ठेवतोय. बघा, वास्तू करत असताना अनेक गोष्टी प्रत्येकाला चांगला रिझल्ट येईल, अनुभव येईल असं नाही. तुम्ही ते संतुलन करत असता, परंतु त्या संतुलनामध्ये काही लोकांची कर्म पण तितकी मजबूत असणं खूप गरजेचे आहे. त्या ठिकाणी त्यांची तेवढं भाग्य पण असणं गरजेचं आहे. तुम्ही एनर्जी बॅलन्स करू शकता, त्याचं भाग्य बॅलन्स करू शकत नाही. बरोबर. व्यक्ती त्याच्या वाणीमध्येच कटुता आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही चांगले चांगले ब्रँडेड यंत्र घातले किंवा अनेक काय केलं, काय नाही होणार. त्याला स्वतःला त्याचा ऑरा मजबूत करावा लागेल. या सगळ्या गोष्टी आहेत आणि हे शिकायचं असेल तुम्हाला स्वतः तुमच्या घराबद्दल, तुमच्या जीवनामध्ये, तर आपले क्लासेस आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही जॉईन होऊन वास्तुशास्त्र शिकू शकता, अंकशास्त्र शिकू शकता, ज्योतिषशास्त्र शिकू शकता, इंट्युशन शिकू शकता, खूप सारं. आणि लाईफमध्ये स्वतःलाही एक उज्ज्वल वास्तुतज्ञ किंवा एखाद्याची समोरची समस्या सॉल्व्ह करू शकता, एवढं 100%. मंदिराचा विषय चालला होता, ह्याच्यावरनं एक अजून मला आता इतकं तुम्ही डीपली सांगताय सगळ्या गोष्टी, अजून एक गोष्ट विचारायची की मूर्ती जी असते आपण मंदिरात ठेवतो ते पण लोक 2-3 मूर्त्या असतात, नाहीतर मग फोटो आहेत तीच मूर्ती पण आहे. तसे म्हणजे गणपती जे आहे ते 2 गणपती आहेत मंदिरामध्ये, हनुमानजी आहेत 2 हनुमानजीचे हे ठेवलेत त्यांनी मूर्ती. तर ते चालतं का? ते कसं तुम्ही सांगाल त्यावर? कोणतीही मूर्ती जर तुमच्या घरामध्ये तुमच्यासारखा अजून एक व्यक्ती असला, घरचे काय होतील? कन्फ्यूज होतील. 100%. मी एवढंच सांगेल, मंदिरामध्ये सगळ्यात पहिल्यांदा प्राधान्य कुणाला द्या? तर तुमच्या कुळदैवताला द्या. दुसऱ्यांदा तुमच्या ग्रामदेवताला द्या. तिसऱ्यांदा तुमच्या इष्टदेवतेला द्या आणि चौथ्यांदा तुमच्या गुरुला द्या. याच्या व्यतिरिक्त मंदिरात तामझाम करू नका. इकडे गेलं देवाना, तिकडे गेलं देवाना. एका देवावरती श्रद्धा ठेवा, एकावरतीच मस्तक व्हा, एकामध्ये नतमस्तक व्हा. तोच तुमचं तारणार आहे. त्याला तुम्ही अर्पित व्हा, समर्पित व्हा 100%. नाहीतर गेलो या देवाला आणलं हे देव, ती गेलो त्या देवाला, सगळे आपण घेऊन येतो. मंदिर हे कसं असावं? मंदिरासारखं असावं. त्या ठिकाणी देवांची मीटिंग भरवायची नाही आपल्याला घरामध्ये, किंवा सगळेजण यान जरा माझ्या घरात, हे नाहीये. घरामध्ये देव तेवढेच ठेवा ज्यांच्याकडे तुम्हाला बघून काहीतरी मागण्याची इच्छा होते, ज्यांच्याकडे बघून तुम्हाला काहीतरी त्यांच्याकडून प्रेरणा मिळते, ज्यांच्याकडून तुम्हाला काहीतरी पॉझिटिव्ह एनर्जी मिळते, एवढंच ठेवा. इकडे फोटो, तिकडे फोटो, तिकडे फोटो असं करू नका. आणि देव काय टांगायची वस्तू नाहीये. करेक्ट. देव ही ऊर्जा आहे. हे प्रतीक एवढं आज आपल्या समोरच गणपती बाप्पा आहेत. हे गणपती बाप्पा एवढेच आहेत का? नाही. अणूपासून रेणूपर्यंत विशाल आहेत, परंतु आम्हाला ते पाहता यावं म्हणून त्यांचं प्रतीक तयार केले. आमच्या नेत्राने आम्ही ते बघूच शकत नाही. की माझ्या एका मित्राच्या मुलाने विचारलं की तुमचा देव मूर्तीतच कसा काय, असा काय, थोडं वेगवेगळे उलटे सुलटे प्रश्न मला केले. तर मी त्याला एकच सांगितलं की बाळा, तू हे पाणी पितोय, ग्लासमध्ये पाणी आहे, बरोबर? तुम्हाला हे पाणी दिलंस, तूही पिलंस. आता ह्या ग्लासमध्ये जे पाणी आहे ना, हे पाणी येतंय कुठून? तर बोलला पाऊस पडतो आणि मग येतं. तो म्हणजे देव आहे. तो एवढा मोठा विशाल, पण तुला जेवढा गरजेचं आहे, तुझ्या नेत्राने जेवढं तू पाहू शकतो, तुझ्या नेत्रामध्ये तेवढी. त्यानं जर तुला भयावक रूप दाखवलं ना, आज तू देवाची आठवण काढतोय, त्यानं जर तुझी आठवण काढली तर तू गेला, तुझी शिडी झाल्याशिवाय राहणार नाही. बरोबर आहे. त्याच्यामुळे त्यानं तेवढंच सांगितलं, तुला जेवढा गरजेचा आहे तेवढाच तुला मी दिसतो. बरोबर आहे. आणि तू मला साध्य करण्याचा प्रयत्न कर. साध्य करण्याचा म्हणजे तुम्हाला मिळण्याचा प्रयत्न कर. तुझं आणि माझं मन, तुझं आणि माझा भाव एकत्र कर आणि
आपण तो आलेल्या सिद्धीमध्ये किंवा या जन्मामध्ये, हम्म, कारण की तुकाराम महाराज म्हणतात, जन्माची ती मुळं पाहिले शोधून, हम्म, दुःखाशी कारण जन्म घ्यावा, पाप पुण्य करून जन्म येतो प्राणी, नर देहा येऊनी हानी केली. हम्म. हा जन्म चांगला आहे का? मला सांगा ना, रोज उठायचं, कामाला जायचं, हे करायचं, ते करायचं, उद्या मुलांचं टेन्शन, आईचं टेन्शन, बापाचं टेन्शन, नातेवाईकाचं टेन्शन, जीवनामध्ये अनेक काय करायचंय. अरे मग हे करत असताना सगळ्यात महत्वाचं, या जन्मापासून मुक्तता हवी असेल हम्म, किंवा पुन्हा मनुष्य जन्म नको, एक वेळ किडा झाला तर चिरडून कुठेतरी मरू, एखाद्या वेळेला जलचर प्राणी झालो हम्म. तर समजा मासा झालो तर कोणी ते काढून त्याला आपण हा, मारून टाकू. हा. पण मनुष्य जन्माचं आपल्याला थोडं जरी कापलं तरी त्याची किती वेदना हो, होते, राईट. किंवा एखादं दुःख झालं तर ते एकदम डोंगरा एवढं असतं. हम्म, त्यामुळे संतांनी जे सांगितलंय किंवा विचारवंतांनी जे सांगितलंय खरंच ग्रेट सांगितलंय. हम्म. त्यामुळे मनुष्य जन्मामध्ये हा लाजचा जन्म आहे असं समजा आणि सकारात्मक कार्य करा, चांगलं कार्य करा, हम्म, हम्म, हम्म. ओके. हे खूप गरजेचं आहे. घरात झाडे लावतात, हे खूप इम्पॉर्टंट पण आहे असं म्हणतात. तर कोणती झाडे लावणं इम्पॉर्टंट आणि हे लावणं का इम्पॉर्टंट आहे घरामध्ये, जे इंडोर प्लांट्स वगैरे ठेवतो आपण किंवा बाल्कनीमध्ये आपण झाडं ठेवतो? बघा, झाडं हे घरामध्ये असल्यानंतर त्याची फुलं वगैरे ज्याला चैतन्य मिळतं, आपल्याला एखादं फुल, आता हम्म. समजा तुमच्या गॅलरीमध्ये तुम्ही एखादी झाड लावले, हम्म. त्याला फुल कळी येते, हा. नंतर फुल येते, आपल्यालाच हो किती हो, हॅपीनेस, प्रसन्न हा वाटतं. सगळा खेळ हा तुमच्या मनाला प्रसन्नता वाटण्यासाठीच आहे. हम्म, जे सगळं चाललंय ना, मला त्यातून काय आनंद मिळेल हम्म. यासाठीच चालणारी म्हणजे ही ऊर्जा आहे. बरोबर. आणि ती ऊर्जा संतुलित असणं म्हणजे समाधान आहे. हम्म, आता झाडं कोणती असावी, तर सगळ्यात प्रथम घरामध्ये मी म्हणेन की जास्त काटेरी झाडं ठेवू नका, किंवा हे तुळस, प्रामुख्याने तुळस घरात ठेवा, हम्म. जे की आम्हाला सकारात्मक ऊर्जा देईल, जे आम्हाला आमच्या घरामध्ये आनंदाचं वातावरण देईल. हम्म, आणि जी फुलाची झाडं आहेत त्याच्यापासून तुम्हाला चांगला सुगंध येतोय, जी काटेरी नाहीत अशी झाडं ठेवा. आणि ती झाडं शक्यतो हम्म. पूर्व दिशेला असतील, जेणेकरून सूर्यावरती ही सृष्टी जे चालले तुम्ही आम्ही आहे ना, हा, तो चालक आहे, बरोबर आहे. तोच मालक आहे, तो दाता पण आहे, विधाता पण आहे आणि लेता पण आहे, हम्म, आणि तोच देत आहे. त्यामुळे आम्हाला या सृष्टीचा खरा पालनतारण करायचं सूर्याची. त्यामुळे सूर्याचा जो मग त्याचे ते भ्रमण आहे, हम्म. सूर्य पूर्वेला असतो त्यावेळेला आम्हाला जरा बरं वाटतं, दक्षिणेकडे गेला की दाहकता त्याची एकदम नकोशी वाटते, हो हो. पश्चिमेकडे गेला की एकदम कमी त्याची दाहकता होते. मी तो आपली भ्रमण त्या पद्धतीचं त्याची एक हे आहे. त्या घरामध्ये तुळशीचं झाड प्रामुख्याने ठेवा, बाकीच्या झाडामध्ये मी बोलणार नाही, पण फुलाची झाडं कोणती ठेवली तर चालतील. पण चुकून वायव्य दिशेकडे हम्म, आणि नैऋत्य दिशेकडे आपली गॅलरी येत असेल तर तिकडे झाडे ठेवू नका, पश्चिमेत ही झाडे ठेवू नका. पूर्वेकडे किंवा थोडीशी उत्तरेकडे झाडे ठेवली किंवा थोडी आग्नेयेकडे जरी झाडं ठेवली तरी चालतील, हम्म. परंतु नैऋत्य आणि पश्चिम आणि वायव्य या दिशेला झाडं ठेवू नका. जेव्हा भगवंताने आम्हाला जन्माला दिले, एका हॉस्पिटलमध्ये, आता समजा आपण 2 मिनिटं तुमचं माइंड कन्वर्ट करूया, हम्म, आपण हॉस्पिटलमध्ये गेलो, या टायमाला किती बाळांनी जन्म घेतला असेल? समजा आपण एका हॉस्पिटलमध्ये गेलो, तिथे 10 बाळांनी जन्म हा, घेतलाय, हा. त्या 10 बाळांना एक्सचेंज केलं, हम्म. ह्याच्या आईकडे त्याला दिलं, त्याच्या आईकडे, त्यांना कळणार आहे काय आहे? नाही. परंतु जसजसा तो मोठा होतो ना, हा, तसा तो भ्रमात निर्माण होतो, मीपणाच्या भ्रमात. म्हणून आम्हाला पोलिसांची गरज आहे का? नाही. आम्हाला कामाची गरज आहे का? आम्हाला घरांची गरज आहे का? आम्हाला एखाद्या सुविधेची गरज आहे का? हम्म, किंवा आम्ही खाली आल्यानंतर, जन्मात आल्यानंतर, मोठं झाल्यानंतर आम्ही क्रूर वागायला लागलो म्हणून आम्हाला सिस्टीम म्हणून हा, पोलीस निर्माण बरोबर. करावी लागली. हा. आमच्या सिक्युरिटीसाठी आम्ही ह्या सगळ्या गोष्टी, हम्म, आम्ही अजून कुठेतरी गुंतून राहावं म्हणून आम्ही कामाचं निर्माण केलं, हम्म. आम्ही अजून कुठेतरी काही करावं, या सगळ्या सिस्टीम आम्ही निर्माण केल्यात. बरोबर. पण जन्माला आल्यानंतर एक मनुष्यप्रमाणे आम्ही जर जीवन जगलो, जसं हम्म. पक्षी त्यांच्या बाळाला जन्म घालतात, त्यानंतर सांगतात बाबा हे विश्व तुझं, जे ब्रह्मांड हे सगळं तुझं आहे, तू ह्या झाडावर उठून त्या झाडावर जाऊन बघू शकतो, त्या झाडावरून उठून त्या झाडाचं फळ खाऊ शकतो, पुन्हा तुझ्या मनात आलं तर ह्या झाडाचं फळ खाऊ शकतो. पण मनुष्य जन्मात तसं नाही, कारण तो जन्माला आल्यानंतर जसा मोठा झाला तसा तो मीपणाचा बाधिकारी त्याला झाला, आणि तो, त्यामुळे ही सृष्टी सगळी प्रत्येकाची आहे. करेक्ट. पण आम्ही पक्ष्यांच्या कुठनं, प्राण्यांच्या कुठनं काही शिकलोच नाहीये. त्याच्यामुळे महत्वाचं म्हणजे की जीवनामध्ये आम्ही सृष्टीकडून शिकण्यासारखं आम्हाला खूप काही आहे. घरामध्ये आपण जेव्हा विजिट करतो, घरात एंट्री करतो, तर पंचमुखी हनुमान नाहीतर गणपती बाप्पा यांची प्रतिमा नाहीतर कोण कोण मूर्ती पण ठेवतात. तर हे इम्पॉर्टंट, हे महत्वाचं आहे का? बघा, मी हा माझा पहिल्या पॉडकास्टमध्ये हा व्हिडिओ केला होता, सांगितलं होतं, त्याच्यावरती खूप तज्ज्ञांनी आणि ह्यांनी त्यांनी त्याच्यावरती टीका केली, बाकी अच्छा. लोकांनी केली नाही. ओके. परंतु ते खूप आता मोठे तज्ज्ञ आहेत विचारवंत, हा.
ह्यांनी ग्रंथाचा आधार देऊन हा. किंवा आणि साहित्याचा आधार देऊन सांगितलं की गणपती, एकाने सांगितलं की गणपती बाहेर लावू नका. देव दारावर लावायला तुमचा काही नोकर नाहीये, हा. कोणताच देव. तुम्ही त्या देवाचे जे द्वारपाल आहेत हे लावू शकता. परंतु काय झालं माहितीये का, मला काहीतरी विकायचं आहे, मला काहीतरी सांगायचं आहे. मग समजा तुमची व्हिजिट केली, मी तुम्हाला काही देऊ शकलो नाही. माझे क्लायंट असे काहीतरी दाखवेल, त्यांच्याकडे गेलो मी, त्यांना काही व्हिजिट देऊ शकतो, अरे नाहीच आहे ते प्रॉब्लेम. तर काय होणार? हा, बरोबर. किंवा बाबा इथे हे समाधानच नाहीये तुला हे देऊन, तर मी तुला सांगू काय, मी विकणारा नाहीये, मी जपणार आहे. मग गणपती लावा, नामकं करा आणि तमकं करा. अरे गणपती मंदिरात पाहिजे ना, गणपती दारावरती लावून कसं चालेल? हनुमान दारावरती लावून कसं चालेल? मग उदाहरण देतात की खूप मोठ्या मोठ्या मंदिरात गणपती दारावरती आहे. अरे तो आदिनायक विनायक आहे, तो विघ्नहर्ता आहे, त्याची तोच प्रथम आहे, म्हणून तो प्रथम मंदिराच्या पहिल्यांदा दिलाय. तुम्ही दिशाभूल करू नका. देव हा देवाऱ्यातच पुजला पाहिजे. ज्या पितृत्वानं, ज्या मातृत्वानं आम्हाला वास्तू दिली, घर घेऊन दिलं, कष्ट करून आम्हाला लहानाचं मोठं केलं, त्यांचं स्थान हृदयात तर नक्कीच पाहिजे. परंतु त्यांच्या उतरत्या काळामध्ये त्यांची सेवा करणे म्हणजे पुण्य आहे. बरोबर. उतर जगात मी चांगला कमवायला लागलो, मला बायको मिळाली, पोरगं मिळालं, सगळं झालं, मी खूप मोठा हे झालो, म्हणून आईबापांचं कष्ट विचारून त्याला बाहेर काढणं म्हणजे नाही, ते देव आहेत. आणि तोच देव आहे जो दरवाज्यावर ठेवण्याचा नाही, कुणाचंही ऐकून दरवाज्यावरती देऊ लावू नका, हे मी नक्की सांगेल. किती दिवस जुनं गाणं गाणार? आम्ही नवीन विचार करा, नवीन प्रणाली हे करा. मी हे शास्त्राचं थोडंसं वेगळ्या पद्धतीने माझ्या स्टुडंटना सांगतो. ऋषी मुनींनी किंवा साहित्यकारांनी त्यांनी जे दिलंय तेच आम्ही पुढे पुढे पेरतोय. पण ते जर आज जर जिवंत असते तर त्यांनी अजून खोल अभ्यास केला असता. कदाचित त्यांनी तिथपर्यंत अभ्यास केला, त्यांनी सांगितले ह्याच्या पुढचं तुम्ही चालू ठेवा. त्याच्या पुढे आपली पुढची पिढी चालू ठेवणार आहे. हे संपणार आहे का? नाही. पण ते संपत असेल त्याच्यामध्ये तुम्ही डिजिटल निर्माण करा, तुम्ही त्याच्यामध्ये अजून ऍड जास्त निर्माण करा, त्याच्यामधला रिसर्च निर्माण करा, त्याच्यामध्ये तुम्ही काही ते तथ्य आहे त्या तत्वानुसार निसर्ग करा. ते जुनं आहे त्याच्यावरती रट्टा मारतायत, त्याच्यावरतीच रट्टा मारतायत, तेच आपलं सांगताय. तुम्ही वेगळ्या पद्धतीने, समोरच्याला भूक लागली मग त्याला खायला पाहिजे, तू चटणी दे, भात दे आणि काही द्या, पनीर द्या, जे काय द्या, पण त्याला सध्या भूक लागली, त्याचं म्हणणं काय आहे हे समजणं गरजेचं आहे. ज्या दिवशी आम्हाला हे लक्षात येईल त्याशी सगळ्या गोष्टी समजल्याशिवाय राहणार नाहीत. पत्रिकेमध्ये योग आहे घर घेण्याचा, घर घेतलं मी, तर त्यानंतर मला वास्तू कन्सल्टंट जे आहे त्यांना बोलवायची गरज आहे का वास्तू पाहण्यासाठी? बघा, पहिली गोष्ट म्हणजे पत्रिकेमध्ये योग आहे, वास्तू आणि पत्रिका या दोन्हींचं थोडंसं तुम्हाला मी समीकरण सांगतो. पत्रिका आम्हाला काय दाखवते की बाबा तुझा हा जीवनमान पुढे आहे, तुझ्या या दिवसामध्ये तुझं लग्न होईल, तुला मुलं बाळ होतील, तुझ्या नोकरी लागतील, तुला घर होईल, तुझी गाडी होईल. पण वास्तू ही ते मिळाल्यानंतर त्याला संतुलित ठेवण्याचं किंवा त्याला अजून विकसित करण्याची ऊर्जा प्रदान करणारे म्हणजे वास्तू आहे. या दोन्हींचंच ज्या दिवशी आम्ही समीकरण एकत्र करतो त्या दिवशी आमच्या अडचणी कमी होतात. ओके. आता पत्रिकेनुसार तर घर मिळालं, माझ्या पत्रिकेमध्ये योग निर्माण झालाय म्हणून मी घर घेतलं. राईट. पण ते घर कसं घेतलंय हे त्या दिशा ठरवणार आहेत आणि त्या दशा ठरवणार आहेत. जर माझा आज योग, मी वारंवार सांगतो, माझा लांबचं नाहीये, ठाण्यामधील उदाहरण सांगतो, भिवंडीतील व्यक्तीच्या कुंडलीनुसार त्याला घर मिळालं, पण घर मिळाल्यानंतर घर त्याने घेतलं भादवडला, आणि ते घर घेतल्यानंतर त्या घराच्या आग्नेय दिशेला शौचालय आलं. ओके. कुंडलीमध्ये शुक्रानं घर दिलं त्या व्यक्तीला, शुक्राची दशा आल्यानंतर समजा, पण शुक्राच्या दशामध्ये त्यानं राहू नेऊन ठेवला. बरोबर. अक्षरशः आज पूर्णपणे ते घर जे त्यानं कॅशनं घेतलं होतं त्या घरावरती त्याला टॉपअप मारून त्याचं जीवन चालवायला लागतंय. त्याचे 2 व्यवसाय बंद पडले, अनेक त्या बिचाऱ्याला अडचणी आल्यात. कसं असं थोडंसं अधुरं ज्ञान म्हणूया किंवा उस्ताय पोटी माणूस करतो किंवा एक काहीतरी नवीन करायचं म्हणून ह्या करतो आणि मग काय लोक त्याचा गैरफायदा घेतात. परंतु पत्रिकेनुसार घर मिळालं, ते घर कसं आहे हे पाहण्यासाठी वास्तू आल्याला दाखवणं, जर तुम्हाला माहिती नसेल तर वास्तू आल्याला एकदा दाखवून तेच. बरोबर. तर आता मी ही गोष्ट ना खूप जवळून अशी पाहिले की म्हणजे एका फ्लोअरवरती 4 घरं 6 घरं अशी असतात. तर म्हणजे ह्या घरामध्ये ना खूप पॉझिटिव्हिटी आहे आणि त्यालाच लागून एक घर आहे,
खूप नेगेटिव्ह, म्हणजे बाहेरून जरी असं कधी आपण पाहिलं की असं ती एक एनर्जी आपल्याला ना जाणवते की आतमध्ये नेगेटिव्हिटी आहे. नाहीतर तिथली लोक पण जी राहत आहेत ते आजारपण वगैरे ह्यांचं चालू आहे. हे काय असू शकतं म्हणजे बाजूचंच घर इतकं पॉझिटिव्ह? खूप म्हणजे खूप छान. हेच सांगून सांगून मला कंटाळा आला. लोकांना हेच सांगतोय मी वारंवार, की एखादा फ्लोअर ज्यावेळेला आम्ही घर घेतो, हां. एखादा आम्ही घर घेतो, त्यावेळेला हा एक स्लॅब आहे, हा एक फ्लोअर आहे. हं. बरोबर ना? तर फ्लोअरमध्ये इथे एक घर असतं, 4 घरच पकडू थोडंसं. इथे एक घर असतं, इथे एक घर असतं, इथे एक घर असतं, इथे एक घर असतं. जसं की समजा या घराची ही पूर्व दिशा आहे, हां. ही पश्चिम आहे, ही उत्तर आहे, दक्षिण आहे. या पहिल्यांदा या घराच्या पूर्ण ज्या दिशा आहेत, ह्या डिसाईड झाल्या फ्लोअरच्या. हो, हो, हो. या फ्लोअरमध्ये नंतर ज्या वेळेला ह्या आमचा ॲडव्हान्स वास्तूचा कोर्समध्ये आम्ही ओके. सगळं शिकवलं जातं. अच्छा. या ॲडव्हान्स वास्तू कोर्समध्ये ज्यावेळी तुम्ही कराल ना, तुम्हाला कोणाला तुमचा हात दाखवण्याची गरज नाही, जन्मतारीख अच्छा. दाखवण्याची गरज नाही, तुमची वास्तू दाखवण्याची गरज नाही. हां. तुम्ही स्वतःमध्ये एक वास्तुतज्ञ बनता आणि ओके. तुमचं फ्युचरमध्ये तुम्ही एखादी कन्सल्टन्सी करून तुम्ही 2 पैसे कमवू शकता बरोबर. आणि इतरांना चांगलं नॉलेज देऊ शकता. हे आपण ॲडव्हान्स वास्तूमध्ये शिकवतो. हं, आता हा फ्लोअर आहे, तर या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणचं जे घर निर्माण झालंय, हं, जसं की पुन्हा सांगतो, हे पूर्व आहे, हं. या फ्लोअरचा स्लॅब पडला, हां. स्लॅबमध्ये हे पूर्व आहे, हे पश्चिम आहे, हे दक्षिण आहे आणि हे उत्तर आहे. हं. आता याचं बघ पुन्हा उपदिशा काढायच्या झाल्या तर ही ईशान्य आहे, हं. ही आग्नेय आहे, ही नैऋत्य आहे आणि ही वायव्य आहे. हं. आता याच फ्लोअरमध्ये 4 घरं येतात. हं. एक येतं ईशान्य मधलं घर, हां. एक येतं आग्नेय मधलं घर फ्लोअरचं, बरोबर. एक येतं नैऋत्य मधलं आणि एक येतं वायव्य मधलं. हं. तुम्हाला या वायव्य घरामधलं अनुभव करायचा असेल तर तुम्हाला वेगळा अनुभव येईल. नैऋत्य दिशेतील घरातील वेगळा अनुभव येईल. हा ॲट्रिब्यूट ह्यांना लागणारच आहे, हां. परंतु आतमधला स्पेस फक्त ते वापरतायत, तेवढ्याच स्पेसचा त्यांच्या जीवनावरती परिणाम होणार आहे. परंतु तो होत असताना या फ्लोअरचाही त्यांच्यावरती परिणाम होणार आहे. अच्छा. कारण या फ्लोअरच्या नैऋत्याला ते घर आहे, या हं. फ्लोअरच्या आग्नेयला ते घर आहे, या फ्लोअरच्या ईशान्येला घर आहे, हं. या फ्लोअरच्या वायव्येला घर आहे. तुम्हाला सांगतो ईशान्येला हे घर आलं तर या हं. घराचा दरवाजा नैऋत्याला आला. ओके. हं. हे घर आग्नेयला आहे, हं. हे घर आग्नेयला आहे, पण या आग्नेयच्या घराचा दरवाजा वायव्येला आला. हं. हे घर नक्कीच नैऋत्येला आहे, पण या नैऋत्येच्या घराचा दरवाजा ईशान्येला आला. हं. आणि हे घर वायव्येमध्ये आहे, पण या वायव्येच्या घराचा दरवाजा आग्नेयमध्ये आला. बरोबर. हे ॲडव्हान्स कोर्समध्ये आमच्या स्टुडंटना सगळं शिकवतो आपण, हाताला धरून शिकवतो, समजून सांगतो. परंतु यामध्ये करत असताना इथेही एक बरोबर. गेम चेंजर्स आहे की घर कुठलं सिलेक्ट केलं पाहिजे. करेक्ट. इथे हा नैऋत्य दिशेचा बघतो, अरे ईशान्येचा दरवाजा हां, आहे, हां, घेऊन टाकतो. हां. हा इथे आल्यानंतर बघतो की वायव्येचा दरवाजा आहे, हां. इथे आल्यानंतर हा बघतो की माझा नैऋत्येचा आहे हां. किंवा नैऋत्येचा दरवाजा बघत नाही, गेल्या बोलतो फ्रंट इकडून एकदम चांगल्या ईशान्य इकडं. या सगळ्या गोष्टी पाहायच्या असतील हं. तर आम्हाला ॲडव्हान्स वास्तू कोर्स शिकावाच लागेल ओके. किंवा वास्तुशास्त्र तज्ञ बनावंच लागेल आणि समजून घ्यावं लागेल. ह्याच्यावर सोल्युशन आहे ना आपण, म्हणजे 100% सोल्युशन आहे. हां. हे थोडंसं पुन्हा सांगतो. हां. ईशान्य दिशेतलं घर जे तुम्हाला फ्लोअरचा अभ्यास करायचा आहे, माझे विद्यार्थी ते करतायत किंवा आणि जे येतील त्यांना समजेल तेव्हा किंवा तुम्ही एक अनुभव म्हणून करा. हे ईशान्य दिशेचं घर जे आहे, या ईशान्य दिशेमधल्या घरामध्ये लोक जास्त भक्तिभावाकडे आलेले दिसतील. परंतु ते भक्ती करत असताना पण अतिभक्ती करतात, पण अतिभक्ती करता 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 काही दिवस असे निघून जातात आणि त्यांच्यावरती संकटांची मालिका चालू होते. मग म्हणतात, अरे आम्ही तर देवा तुला तुझं स्मरण करत होतो, देवाचं करत होतो आणि आमच्या जीवनामध्ये आज असं का झालं? आमच्यावरती खूप साऱ्या देवदेव करून देखील, पूजा पाठ करून देखील, मनात चिंतन करून सुद्धा आमच्या संकट काय येतात? अरे भाई, इथे राहूचा दरवाजा आहे, त्याने तुम्हाला भ्रम दिला आहे. ते तुम्हाला आत्ता सांगतोय, जेवढी तुझी पूजापाठ करून घ्यायची तेवढी करून घे, पण ज्या दिवशी तुझा पारा फिरेल त्या दिवशी इथं दरवाजावर मी बसलोय, त्या दिवशी तुझी सगळी गिनती मी करणार आहे आणि त्यामध्ये तुझे कर्म केलेस त्या हिशोबाने तुला मग तिथे मग तुला सांभाळता येणार आहे. इथून थोडंसं इकडे येऊया. इकडे आल्यानंतर आता हा माझा ॲडव्हान्स कोर्सचा पार्ट आहे, पण तरी मी तुम्हाला सांगून टाकतोय. आता हा इकडे आल्यानंतर हा आग्नेय दिशेचं घर आहे, ह्याचा वायव्याचा दरवाजा आहे. आता या घरामध्ये दिवसेंदिवस आर्थिक ग्रोथ आहे ना खूप जास्त होईल, त्याला कामावर कामं मिळतील किंवा पैसे चांगले मिळतील, त्याच्या बिझनेसमध्ये वाढ होईल किंवा आणि सगळ्या गोष्टी होतील. पण ह्या व्यक्तीचं मुख्य कारण काय माहिती आहे का? हेल्थमध्ये येणाऱ्या काळामध्ये महिलांच्या हेल्थमध्ये त्याला अनेक समस्यांना झुंजावं लागेल. ओके. आरोग्याच्या समस्यांना त्याला खूप झुंजावं लागेल. इथे आल्यानंतर हा घर नैऋत्येचा आहे, पण याचा ईशान्येचा दरवाजा, इथे भ्रम निर्माण झाला. पहिल्यांदा इथे व्यक्ती नातेसंबंध म्हणा किंवा या तिन्ही घरांची ह्या व्यक्तीचं जास्त मिळतं जुळतच नसणार आहे.
ते वेगळंच असणार आहे जरा. तो जरा आपल्या धुंदीतच असणार आहे किंवा हा. त्याच्या कामामध्येच असणार, ते ज्याच्यामध्येच मग्न असणार आहे. हा. या बाकीच्यांना वाटणार की हा घमंडी आहे किंवा अरे पण ह्याचं काय जळतंय ना ते ते त्यालाच माहित आहे हा, तिथे. बरोबर आहे. आणि हा वायव्यवाला आहे ना, हा. हा आवो जावो घर तुम्हाला रेंटनं जरी दिलं हा. तरी थोडे दिवस कोण राहणार, निघून जाणार, तर जास्तीत जास्त हे घर तुम्हाला खालीच असणार आहे. खालीच असणार आहे, ओके. बदललेलं दिसणार आहे. ओनर राहिला तर तो थोडे दिवस राहील, तिथे राहून त्याची प्रगती होणार, तो दुसरीकडे कुठे जाणार किंवा अच्छा. अधोगती होणार. थोड्या वेळासाठी येणार. हा, हम्म. इथे जास्त कोण टिकणार नाही. हम्म. हे सगळं समजणं, म्हणून आम्हाला आमचाही अभ्यास किंवा आम्हालाही त्याचं रिसर्च करणं गरजेचं आहे. बरोबर आहे. तो फक्त त्याने एक आम्हाला आधार देऊन तिथपर्यंत ठेवलंय, हा, आणि हा. त्याच्यानंतर ते वैकुंठाला गेले किंवा अनेक कुठे गेले समजा, हम्म. परंतु त्याच्या पुढचा राहिलेला जो अध्याय आहे तो आम्हाला त्यांनी पूर्ण करायला सांगितलेला आहे. खूप छान सर, प्रत्येक गोष्टी तुम्ही रिलेट करून सांगत होतात आणि इतक्या छान पद्धतीने तुम्ही एक्सप्लेन केल्यात. बऱ्याच लोकांची ना आवड निर्माण झाली आहे, कारण तुम्ही मध्ये पण सांगितलं की तुम्ही ह्या बेसिक गोष्टी शिकून घ्या, कारण सारखं तुम्ही वास्तुतज्ञाला बोलवणार, तर हे बेसिक गोष्ट शिकण्याची आवड आपल्या प्रेक्षकांनाही आहे. तर ते तुमच्याकडे कसं कॉन्टॅक्ट करू शकतात ते सांगा त्यांना जरा. माझा मी नंबर सांगतो, 90-566 90-511 हा नंबर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे. या नंबरवरती तुम्ही कॉल करून तुम्हाला जर बेसिक कोर्स शिकायचा असेल, ॲडव्हान्स कोर्स शिकायचा असेल, अंकशास्त्राचा कोर्स शिकायचा असेल किंवा ज्योतिषशास्त्राचा कोर्स शिकायचा असेल, हे एकाच प्लॅटफॉर्मवरती आपल्याला शिकायला मिळतं. दुसरी गोष्ट, हे शिकत असताना आपल्याला समजलं नाही तर 10 वेळा समजून सांगितलं जातं. आणि मी एक खात्री देतो, ह्यामध्ये ज्यांना आपलं करिअर घडवायचं आहे अशा लोकांनी खरंच माझ्याकडून कोर्स शिका. मी त्यांना त्यांची जी फी असेल ती कोर्स झाल्यानंतर रिटर्न देण्याची 100% हमी देतो. तुम्ही जो माझा कोर्स परचेस केला किंवा जेव्हा माझ्या कोर्समध्ये इनरॉयल झाला आहे किंवा तुम्ही शिकत आहात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला करिअर घडवायचं आहे, मी आणि ही माझी क्लिप आहे, सेव्ह करून ठेवा की सर तुम्ही हे बोलले होते. तुमचा कोर्स जसा संपला त्याच्यानंतर 15 दिवसात तुमची फी तुम्हाला माझ्यासोबतच काम करून तुम्हाला रिटर्न मी मिळवून देईल, हे 100% खात्री देतो. आता या कोर्समध्ये काय शिकाल तुम्ही? पहिल्यांदा आता आपले कोर्स वास्तुशास्त्राचे सुरू होत आहेत. यामध्ये डिटेल आपण बेसिक टू ॲडव्हान्स पर्यंत शिकणार आहोत, ज्यामध्ये आपण ऑनलाईन लेक्चर घेतो. ऑनलाईन लेक्चर घेत असताना त्यानंतर आठवड्यातून एकदा दोनदा आपण डाऊट सेक्शन घेतो. डाऊट सेक्शन झाल्यानंतर आपण पुन्हा ते रेकॉर्डिंग सेक्शन, जे आपलं ॲप्स वास्तुकर्मा म्हणून आपला स्वतःचा एक ॲप्स आहे, या ॲप्सवरती ते रेकॉर्डिंग आपण अवेलेबल करतो. तुम्ही घर बसल्या कधीही ते, आणि त्याची तुम्हाला ॲक्सेस लाईफ टाईमसाठी मिळते, कुठेही लिमिटेड नाही आहे, आणि ते तुम्ही कधीही बघू शकता. आणि स्वतः माझ्यासोबत माझ्या हातात हात घालून मला तुमचा हातात घेऊन आपण नक्की काम करू शकतो आणि आपलंही जीवन विकसित करू शकतो, अडलेल्यांची समस्या दूर करू शकतो. हा ह्या मागचा उद्देश आहे. मी पूर्ण डिटेल जी आहे सरांची डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केली आहे, तुम्ही नक्की चेक करा. आणि आमचं सेकंड पॉडकास्टही येणार आहे, तोही नक्की पहा. त्याच्यामध्ये पण बऱ्याच गोष्टी सरांनी डिस्कस केल्यात, सो तो पण थोड्या दिवसामध्ये येणार आहे. आणि हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. 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 थँक्यू.